प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवायची आहे की बाळूमामा आपल्याला सांभाळतात या निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल, यामध्ये मात्र शंका नाही। म्हणून प्रत्येकाने मामांच्या नामाला चिटकून असावे, जगाचा नाद सोडावा आणि भगवंतांचे प्रेम जोडावे। जर तुमच्या समोरही आजचा हा बाळूमामांचा संदेश आलेला असेल तर तुम्ही आजच्या संदेशाला पाहून दुर्लक्ष करू नका। हा संदेश तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे। हा संदेश तुम्ही तुमचा पुढील 15 ते 20 मिनिटे देऊन नक्कीच ऐकावा। आणि मनापासून जर तुम्हाला आजचा हा संदेश आवडला तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अमुक हवे असे वाटले आणि ते मिळाले नाही म्हणजे तर दुःख आपण प्रत्येकांना होते, अर्थात अमुक हवे असे वाटूनच देऊ नये। बाळूमामा आपल्याला ठेवतील त्यामध्ये आपण प्रत्येकाने समाधान मानावे, याचेच नाव खरे वैराग्य आहे, जे तुम्हाला देखील उत्तम रीतीने नक्कीच समजायचे आहे। बाकी दुसऱ्याचे घर जळले हे समजल्यानंतर एकाने त्यास पत्र लिहिले की भगवंतांवर विश्वास ठेवून तू मात्र समाधानात राहावे। पुढे त्याचे मात्र स्वतःचे पैसे बँकेत होते ते मात्र बुडाले, तेव्हा मात्र तू भरपूर जास्त रडू लागला। लोका सांगे ब्रह्यज्ञान आपण कोरडे पापाशन असे नसावे, जे आपण दुसऱ्यास सांगतो ते मात्र आपण आपणास नेहमी सांगत चलावे। आज तुम्हाला समाधान का मिळत नाही तर तुमचा अभिमान त्याच्या आड येतो। कर्म करीत असताना किंवा केल्यानंतर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर तुम्हाला मात्र भगवंतांचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल, यामध्ये मुळीच शंका नाही। आणि एखादे काम करत असताना आपल्या मनामध्ये सुद्धा उगाच इतर विचार मनात येतातच ना, मग तसेच आपण बाळूमामांचे नामस्मरण करायला आपल्याला कोणती अडचण आहे? उगाच दुसरे विचार करण्यापेक्षा आपण बाळूमामांचे नाम घ्यावे, हे तुमच्यासाठी कधीही उत्तम आणि सर्वश्रेष्ठ आहे। बाकी जाणीवेने जैसे घ्यावे तैसे म्हणावे, सुखदुःख भोगावे। मी माझेपणाची जोपर्यंत धडपड जाणं तोपर्यंत नाही समाधान। तुम्हाला समाधान तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा तुम्हाला परमेश्वरांची शक्ती कळेल। अर्थात बाळूमामांनी तुम्हाला जे काही दिलेले आहे त्यामध्ये जर तुम्ही आनंदी राहायला शिकाल तर निश्चितच तुम्ही खरे भगवंतांचे झालात। आणि जोपर्यंत परक्याने दिलेले दुःख भगवंतांनीच दिले असे वाटणार नाही तोपर्यंत मात्र आपण भगवंतांचे झालेलो नाही। संकटे भगवंतांनी आणली तर मग मात्र ती सोसण्याची शक्तीही आपल्याला तोच देतो। अर्थात आपण निश्चितच बाळूमामांचे होऊन भ्यावे का? अर्थात नामांची तुम्ही काळजी घ्या, म्हणजे काळजी करण्याची वेळ तुमच्यावर कधी देखील येणार नाही। विद्भवता ही भोवऱ्यासारखी आहे, वरवर पाणी फिरत असते तरी देखील तळाशी मात्र ते संत असते। तसे जे लोक वरवर विद्या शिकतात ते वादाच्या आणि मतांतराच्या चक्रात आपल्याला मात्र सापडतात, पण जे लोक खोल तलाशी जातात त्यांना मात्र खरे काय आहे ते आपले आपण समजते आणि ते सगळीकडे एकच असते। विद्येच्या भोवऱ्यामध्ये सापडणाऱ्यांना बाहेर ओढून काढण्याचे काम फार मोठ्या संतांचे असते। शहाण्याने मात्र त्यात भानगडीमध्ये कधीही न पडावे, ते तर त्याच्यासाठी सर्वात उत्तम आहे, एवढं मात्र निश्चिंतच खरे। बाकी लोक काय म्हणतील याची पर्वा कधीही तुम्ही करू नका, कारण तुम्ही एखादे काम करणार नाही तर तेव्हाही लोक तुम्हाला बोलतील आणि तुम्ही एखादे काम करायचे ठरवले तर त्याबद्दल देखील काही ना काही बोलतील। म्हणूनच तुम्हाला मात्र ठरवायचे आहे की तुम्हाला लोकांचे बोलणे ऐकायचे आहे, अर्थात त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचे आहे अथवा तुमच्या ध्येयाकडे तुम्हाला लक्ष द्यायचे आहे। या गोष्टी मात्र निश्चितच तुमच्यावर आहेत। म्हणूनच ऐकावे जगाचे, करावे मनाचे, हे मात्र आपण उत्तम रीतीने शिकलं पाहिजे। जीवनाच्या या वाटेवरी अनेक वळणे येतात, प्रत्येक वळणागणित नवीन अनुभव देखील आपल्याला निश्चितच येत राहतात। कधी सुख दुःख येतात तर कधी काही संकटे येतात आणि प्रत्येक प्रसंगातून नक्कीच जीवनाचा नवीन धडा मात्र आपल्याला देऊन जातात। जीवनाची वाट असते कधी सुखकर तर कधी मात्र खूप खडतर, पण प्रवासात या कधी खचून आपण मात्र जाऊ नये। ठेच लागली तरी देखील उठून नव्याने पुन्हा आपण चालत राहायचे असते।
जीवनाच्या वाटेवर चालताना मागे वळून देखील पाहायचे नसते. प्रामाणिकपणे मात्र कर्म करून पुढे पुढे जायचे असते. आठवणींच्या पाऊलखुणा सोडून मात्र नेहमी आपल्याला निश्चिंतच जायचे असतात आणि अनुभवांची शिदोरी घेऊन प्रवास मात्र आपल्या नेहमी चालू ठेवायचा असतो. या जीवनाच्या प्रवासामुळे मध्ये आपल्याला मात्र नेहमी आनंदी राहून चालायचे आहे. बाकी स्वतःशी प्रामाणिक असलेला माणूस स्वतःच एक खणखणीत नाणं असतो. म्हणूनच आपल्याला देखील स्वतःशी नेहमी प्रामाणिक राहून जगायचं आहे, जे आपल्यासाठी कधी उत्तम आणि कधी सर्वश्रेष्ठ आहे, जे तुम्ही देखील निश्चिंतच समजलं पाहिजे. हातोड्याचे घाव सोसताना दगडाला कधी देखील खंत वाटत नाही, कारण त्यानंतर प्राप्त होणाऱ्या देवपणामुळे येणाऱ्या कित्येक युगापर्यंत सारं जग मात्र त्याच्यासमोर नतमस्तक होणारं असतं. म्हणूनच तुम्हाला देखील किती दुःख आले तरी देखील दुःख आल्यानंतर माणसाने कधी देखील घाबरू नये, कारण त्या दिवसानंतर अर्थात वाईट दिवसानंतर जे काही सुख आपल्या पदरी भगवंत टाकणार आहे, त्या सुखाने मात्र आपण भरपूर जास्त आनंदी होणार आहोत. याची देखील आपण भान ठेवून दुःखांचा सामना करायला शिकलं पाहिजे. बाकी भांडणतंटा विसरून आपण गुण्या गोविंदाने राहिलेच पाहिजे, कारण येथे कोणालाच माहिती नाही की श्वासाची मुदत कधीपर्यंत आहे. एवढं मात्र निश्चिंत लक्षात ठेवून प्रत्येकासोबत आपण आनंदी जगलं पाहिजे. आणि एखादी मुंगी निश्चिंतच केवढीशी, त्या मुंगीचं डोकं केवढंसं, त्या डोक्याला मेंदू केवढासा, तरी पण मुंगीला बरोबर समजतं की कितीव्या कपाटावरच्या कितक्या फळीवर किती नंबरच्या साखरेचा डब्बा आहे. सांगाव तिला कधीही लागत नाही. मुंगी कणभरच असते, परंतु मनभर साखर फरत करत असते. सुख हे अगदी कणभरच असते, गोष्टीमध्ये लपलेले असते. फक्त ते मनभर जगता मात्र आपण प्रत्येकाला आलं पाहिजे. म्हणूनच कधी कधी आपल्याला आयुष्यामध्ये नक्कीच काही गोष्टी दुर्लक्षित करून तर काही गोष्टीकडे लक्ष देऊन जगता आलं पाहिजे. बाकी कधी कधी मन म्हणतं की लोक आपल्याशी जसे वागतात ना, आपण देखील त्यांच्याशी तसंच वागावं. परंतु नंतर मनामध्ये एक विचार होतो, आपणही जर त्यांच्यासारखे वागलो तर आपल्यात आणि त्यांच्यामध्ये फरक काय राहणार. एवढं मात्र मनामध्ये आल्यानंतर निश्चिंतच आपण समजलं पाहिजे की माणुसकी म्हणायचं निश्चिंत आपल्यामध्ये अजूनही जिवंत आहे. अर्थात माणुसकी आपल्यामध्ये निश्चिंत जिवंत आहे. बाकी गमतीदार सत्य, नारळाला डोळे असतात परंतु त्याला कधी देखील पाहता येणार नाही. कपाला कान असतात परंतु त्याला कधी देखील ऐकू येत नसते. टेबलाला पाय असतात परंतु त्याला कधीही चालता येत नाही. बाटलीला तोंड असते पण तिला कधीही बोलता येत नाही. सुईला नाक असते पण तिला वास कधीही घेता येत नाही. आणि कंगव्याला तर दात असूनही त्याला कधीही चावता येत नाही. परंतु माणसाला सगळं असूनही माणुसकी कधी देखील दाखवता येत नाही. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी पराभव पहिल्यांदा रणांगणामध्ये होत नसतो, तर पराभव पहिल्यांदा प्रत्येकाच्या मनामध्ये होतो. जी माणसे नेहमी मनाने पराभूत असतात ना, ती मात्र रणांगणात नक्कीच जिंकू शकणार नाहीत. आणि जी माणसे मनाने जिंकलेलीच असतात ती मात्र रणांगणात पराभूत होऊ शकणार नाहीत. पहिल्यांदा मन जिंकणे जास्त गरजेचं आहे, मग रणांगण आपोआपच तुम्हाला जिंकता येईल. लोखंडाला कधी कोणी नष्ट करू शकणार नाही, परंतु त्याचा स्वतःचा गंजस त्याला मात्र नष्ट करू शकतो. तसेच माणसालाही कोणी कधी देखील नष्ट करू शकणार नाही, परंतु त्याच्याच मनाचा दृष्टिकोन त्याला एका क्षणामध्ये नष्ट करू शकतो. जीवनातले चढउतार हे तर माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत, कारण ECGच्या सरळ रेषेचा अर्थही मृत्यू दर्शवतो. एवढं मात्र आपण प्रत्येकाने लक्षात ठेवून चढ उताराचा उत्तम पद्धतीने निश्चितच सामना केलं पाहिजे. बाकी आयुष्यातला GST, आयुष्याच्या वाटचालीमध्ये सतत आनंदी मात्र आपण राहिले पाहिजे. ज्या मार्गावरून जाऊ तिथे मात्र उपयोगी ठरलं पाहिजे. आयुष्याचा प्रत्येक टप्पा हा मजेशीरच असतो, त्याची गंमत अनुभवली मात्र आपण प्रत्येकाने पाहिजे. शक्य होईल तिथे आयुष्यात GST देखील लावता आली पाहिजे. अर्थात G म्हणजे गुड थिंकिंग, चांगले विचार. S म्हणजे सिम्पल लिव्हिंग, साधं राहणीमान. T म्हणजे टेन्शन फ्री लाईफ, तणावमुक्त जीवन. म्हणूनच GST लावून आपण मात्र आयुष्य जगायला शिकलं पाहिजे. बाकी कोणाचेही
निश्चिंत मेत असो की दहावा असो, त्या ठिकाणी मेत झालेल्या माणसावर हसणं म्हणजे भविष्यात संकटांना आमंत्रण देण्यासारखं आहे. म्हणूनच कोणाच्याही दुःखावर तुम्ही मात्र हसू नये. अर्थात तुम्हाला कोणाला हसवता नाही आलं तरी देखील तुम्ही मात्र कोणाला रडवू नका. एवढंच आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी जगायचं म्हटलं तर दुःख तर राहणारच. दुःखानं घाबरायचं म्हटल्यानंतर कधीही आनंदाने मात्र आपल्याला जगता येणार नाही. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी माणसं, प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतातच. फरक तर फक्त इतका आहे की जो मनापासून पाहतो त्याला मात्र गुणवत्ता दिसते आणि जो नेहमी तपासून पाहतो त्याला नेहमी कमतरता दिसते. म्हणूनच यामधला फरक देखील तुम्हाला उत्तम रीतीने समजला पाहिजे. बाकी मित्रांनो, कोणामध्येही गुंतणं देखील बरं नाही. उगाच काळजावर वार झेलणं देखील बरं नाही. देऊन दुसऱ्याला आपल्या मनाचा ताबा आपल्याच विदूषक बनवणं कधी देखील बरं नाही. कोण कोणाचंच नसतं हो बहुधा. नाजूक त्या भावनांचा खून करणं देखील बरं नाही. आपणच आपलं व्हावं सोबती कायम दुसऱ्याचा आधार घेणं हे देखील आपल्यासाठी बरं नाही. निश्चिंतच भूतकाळातील जखमा देतात घाव मनाला, घाव टोकरून ताजा होणं हे देखील आपल्यासाठी बरं नाही. गुंतणं तर सोपंच असतं कशातही, गुंता सोडवायला न जमणं हे मात्र मुळीच बरं नाही. धाग्यांचं आणि नात्यांचं गुंतणं मात्र वेगळं असतं. या भ्रमात अडकणं देखील कधी देखील बरं नाही. हे आपण प्रत्येकाने उत्तम रीतीने समजलं पाहिजे. बाकी आयुष्य तर यासाठी मुळीच नाही आहे की मन मारून निश्चिंतच जगावं. आयुष्य तर यासाठी आहे की मन भरून आपण जगावं. हरवलेलं सुख थोडं शोधून बघावं. इतरांचं मन सांभाळताना स्वतःच्या मनाला दुय्यम न लेखावं. सारं काही ठरवल्याप्रमाणे होत नसतं. गोष्टींना आपसुकी आपण मात्र निश्चिंतच होऊ द्यावं. तडजोड बाकी कशातही झाली तरी देखील चालेल, परंतु स्वाभिमान मात्र कायमच आपण जपलं पाहिजे. इतरांशी तुलना न करता स्वतःवरील विश्वासावर मात्र आपण प्रत्येकाने ठाम राहायला शिकलं पाहिजे. आयुष्य यासाठी नाही की हरत राहावं, झुरत राहावं. यासाठी आहे की नेहमी लढत राहावं, भरत राहावं. यासाठीच आपल्याला परमेश्वरांनी आयुष्य दिलेले आहे. म्हणूनच तुम्हाला या आयुष्यामध्ये उत्तम रीतीने आयुष्य मात्र जगायचं आहे. बाकी सल्ला हे तर असे सत्य आहे जे कधी देखील आपण गांभीर्याने ऐकणार नाही. परंतु स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो. म्हणूनच एखादा व्यक्ती जर तुमच्याबद्दल स्तुती करत असला तर तुम्ही मात्र ती तुमची स्तुती कधी मन देऊन ऐकू नका. कारण तेव्हा मात्र तुमच्या मनामध्ये निश्चिंतच गर्व पैदा होतो. म्हणूनच आपल्याला कधी आपली स्तुती मन देऊन ऐकायची नाही. आयुष्यात किती संकटे आले तरी देखील घाबरायचं देखील नाही. एवढंच आपण स्मरणात ठेवायचं असतं. बाकी शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकणार नाही त्याबद्दल विचार करणं, तिथल्या तिथे सोडून देणं. चालता चालता मी प्रश्न केला माझ्या पावलांना, चालून चालून तुम्ही थकणार तर नाही ना? तर त्यांनी मला छान उत्तर दिलं, तू फक्त तुझ्या मनाने थकू नकोस. आम्ही चालून तर आयुष्यभर थकणार नाहो. याबद्दल मला तर उत्तम गोष्टी समजल्या की माणूस काम करून कधीही थकत नसतो. तो तर थकतो त्याच्या मनाने. अर्थात एखादे काम करत असताना जर तुम्हाला देखील मनामध्ये थकवा येत असेल तर निश्चितच तुमचं शरीर थकलेलं नसते तर तुमचे मन थकलेले असते. म्हणूनच आपण आपल्या मनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या मनामध्ये जसे विचार कराल तसे तुमचे मन मात्र त्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून कार्य करेल. म्हणूनच तुम्हाला तुमच्या मनाला नेहमी ॲक्टिव्ह ठेवायचं आहे, ते म्हणजे सकारात्मकमध्ये. बाकी तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही मिळवाल, पण बऱ्याच वेळा ज्या कारणांसाठी धडपड आपण मात्र नेहमी करत असतो ते कारणच बऱ्याचदा आपल्याबरोबर कधी देखील राहणार नाही. मग राहून राहून मनात येतं काही नव्हतं तेव्हाच मात्र आपण नक्कीच सुखी होतो. बाकी माणसं कशी ओळखायची तसं म्हटलं तर फार हुशारी लागणार नाही. ज्यावेळी तुमचं रागावणं आणि तुमच्या दुखवलेल्या असल्याचा फरक नक्कीच त्यांना समजतो व तो स्वतःपेक्षा जास्त प्रेम मात्र तुमच्यावर करतो, तोच मात्र खरा तुमचा माणूस आहे. एवढं मात्र निश्चिंतच आपण प्रत्येकाने उत्तम पद्धतीने समजून घेतलं पाहिजे.
आणि दिखाव्याची जी नाती असतात ती मात्र दुरूनच दिखावा करतात. खरी नाती तर तीच आहेत जी कशाची पर्वा न करता आपल्या आयुष्यात दुःख आल्यानंतर निश्चिंत आपण त्यांना दुःख आले सांगण्या अगोदर ते आपल्या आयुष्यात आपल्याला वाचवण्यासाठी धावून येतात. तीच माणसं खरी आपली असतात. एवढं मात्र आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे. बाकी तुमच्या आयुष्यात मनात राहणाऱ्या माणसांपेक्षा मन ओळखणारी माणसं जास्त मात्र गरजेची आहेत. म्हणून तुम्ही देखील मन ओळखणारी छान अशी माणसं मात्र ठेवायला शिकली पाहिजेत. बाकी उत्तर तर प्रत्येकाकडे असतात. फक्त अडचण एकच आहे, तत्वात काहीच बसत नाही. म्हणूनच तर काही जण जास्तीत जास्त प्रमाणात शांत राहतात. एखाद्या अतिशहाण्याला उत्तर देण्यापेक्षा नेहमी निशब्द होऊन पुढे गेलं ना की त्याला मात्र त्याची लायकी समजायला कधीही वेळ लागणार नाही. एवढं मात्र नक्कीच खरं आहे. आणि मित्रांनो, एकदा निराधार असल्याची जर आपल्याला जाणीव झाली ना, मग कुठल्याही आधाराची आपल्याला गरज भासणार नाही. आयुष्याच्या पुस्तकातून हेच आपण मोठे शिकायचं असतं. बाकी जगणं आणि जिवंत असणं यात फरक तर आहेच. कधी कधी हा प्रश्न पडतो, खरंच आपण जगतोय की फक्त जिवंत आहोत? एवढं मात्र प्रत्येकाला होतच असतं. बाकी माणसं सुखी समाधानी होती, घरची शेती, वाड्यात गाय, ताटातल्या अन्नात समृद्धी होती. गरजा अपेक्षा कमी असल्यामुळे आयुष्यात शांती होती. एकमेकात प्रेम जीवाला होता. माणसं आयुष्य तेव्हा मात्र जगत होती. आता सगळेच पळत आहेत गरज नसलेल्या वस्तू मिळवण्यासाठी. एवढं मात्र निश्चिंतच खरे. म्हणूनच अजूनही आपण मात्र आनंदी राहण्यासाठी उत्तम रीतीने जेवढं आपल्याला भगवंतांनी दिलेलं आहे त्यामध्ये समाधानी राहिलं पाहिजे. कारण परमेश्वर आपल्याला जेवढं काही देतो तेवढं प्रत्यक्ष आपण उत्तम रीतीने समजलं पाहिजे आणि सांभाळलं पाहिजे. फक्त तुम्हाला देखील एवढंच नेहमी स्मरणात धरायचं आहे. बाकी हसणं तर कधी देखील विसरू नका. हे तर निश्चिंतच खरे. जगणं खूप सुंदर आहे. सतत तुम्ही रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून अख्ख्या रोपाला कधीही तुम्ही तोडू नका. सगळं काही मनासारखं झालं होतं ते दिवस मात्र तुम्ही कधी देखील विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सध्या तुमच्यासोबत त्यांना कधी तुम्ही सोडू नका. हेही वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र तुमचं हसणं आणि बहरणं कधी देखील निश्चिंतच विसरू नका. एवढं मात्र तुम्हाला उत्तम रीतीने समजायचं आहे. आणि मित्रांनो, आयुष्यात तुम्ही कोणासाठीच आयुष्यभर कधीच खास नसता. तुमच्या आयुष्यात खास वाटेला तो काही क्षणांचा मात्र एक भास असतो. म्हणूनच तिथल्या तिथं तो क्षण आपण मात्र सोडून दिलं पाहिजे जे आपल्यासाठी कधी उत्तम आणि कधी सर्वश्रेष्ठ आहे. बाकी स्वतःच्या जीवनाचं कोडं दुसऱ्यांच्या हातून चुकीचं सोडून घेण्यापेक्षा ते स्वतः सोडवलं तर वेळेत मात्र ते सुटून जाईल आणि योग्य उत्तरही तुम्हाला मात्र मिळून जाईल. म्हणूनच तुमच्या आयुष्यात जे काही सध्या दुःख आलेली आहेत त्या दुःखांवरती मात तुम्ही स्वतः करायला शिका. हे निश्चिंतच आपण उत्तम रीतीने शिकलं पाहिजे. बाकी सर्वात मोठी वास्तव्य हे आहे की लोक तुमच्याशिवाय चांगलं ऐकल्यावर निश्चिंतच संशय फक्त करतात, परंतु तुमच्याविषयी वाईट ऐकल्यानंतर लगेच विश्वास निश्चिंतच ठेवतात. म्हणूनच तुम्हाला लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्षित करायचं आहे. बाकी संघर्ष जगण्यात नसतो, तर तो आपलाच आपल्या विचारांत आणि निश्चिंत जवळच्या माणसांशी असतो. एवढं मात्र एक मोठं सत्य आहे. आणि मित्रांनो, हे देखील तुम्ही नेहमी स्मरणात ठेवा. एकदा जरी आयुष्यातून दुःखाचे डोंगर संपले, अर्थात दुःख संपले, तर मग मात्र तुम्हाला समजून जाईल की परमेश्वरांनी जे दुःख आपल्या आयुष्यात आणले होते ते दुःख मात्र सुखासाठीच होते. म्हणूनच आपल्याला आयुष्यामध्ये उत्तम रीतीने आनंदी राहून जगायचं आहे. बाकी आजचा दिवस गेला, जाता जाता मात्र भरपूर काही तुम्हाला देऊन गेला. एवढं मात्र आपण नेहमी स्मरणात ठेवून प्रत्येक दिवसामध्ये प्रत्येक गोष्टी शिकल्या पाहिजेत. वास्तवाचा स्वीकार करून जगण्यातच खरा आनंद आहे. बाकीचा सगळा जगासाठी मांडलेला एक दिखावा असतो. म्हणूनच वास्तवात आपण देखील हे आयुष्य मात्र जगायला शिकलं पाहिजे. बाकी मित्रांनो, शोधण्यास आयुष्यभर निघाल्यावर कळतं स्वतःपेक्षा सुंदर सोबती आपल्यासोबत कोणी नाही. अर्थात आपणच आपलं स्वतःचं सोबती आहोत. म्हणूनच आपण
स्वतःला मात्र जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. बाकी आयुष्यातलं मोठं शिक्षण म्हणजेच माणसांची ओळख होणे एवढंच आहे. हे देखील तितकंच खरे. म्हणून तुम्हाला देखील माणसं ओळखता आणि माणसं वाचता मात्र निश्चिंतच आली पाहिजे. बाकी जी जागा तुम्हाला खूप सुरक्षित वाटेल तीच मात्र तुम्हाला गोत्यात आणते, हे देखील तितकंच खरे. आणि विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की मतभेदसुद्धा हसत हसत आपल्याला मात्र स्वीकारता आलं पाहिजे. बाकी मित्रांनो, उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात, पण जर तोच जिवंत असेल तर आपल्याला मात्र त्याला मारल्याशिवाय कधी देखील चैन पडणार नाही. जर साप दगडाचा असेल तर सर्वजण त्याची पूजा करतात, परंतु तोच साप जर जिवंत असला तर मग मात्र त्याला जागीच ठार मारतात. जर आईवडील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती मात्र पूजा करताना तुम्हाला दिसेल, पण ते जिवंत असतील तर मग मात्र त्यांची किंमत कुणालाही समजणार नाही. फक्त हेच भगवंत म्हणतात की फक्त हेच मला समजत नाही की मनुष्य सजीवापासून इतका दोष आणि दगडाबद्दल इतकं प्रेम का करतो. लोक विचार करतात की मृत लोकांना खंदा देणे हे नक्कीच पुण्याचे काम आहे, तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुशाल होईल. एकदा तुम्ही मात्र विचार करून पहा. आणि नक्कीच हे तुम्हाला आवडलं, अर्थात आजचा हा संदेश जर तुम्हालाही आवडला तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत आणि मामांच्या प्रत्येक भक्तांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करावा. डोळे तर सगळ्यांचे सारखेच आहेत, परंतु दृष्टिकोन कधी देखील कुणाचा सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळं करतो. म्हणूनच आपल्याला आपला दृष्टिकोन नेहमी सकारात्मक ठेवायचा आहे. बाकी चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत मात्र राहतात, मनात, शब्दात आणि आयुष्यात. म्हणूनच आपण देखील हे सर्व चांगलं ठेवलं पाहिजे. बाकी आहारात सत्व, वागण्यात तत्व आणि बोलण्यात ममत्व असेल तर जीवनाला आपल्या जास्तीत जास्त महत्त्व आहे, हे देखील आपण निश्चिंतच समजलं पाहिजे. बाकी माणसाने विश्वास प्रत्येकावर निश्चिंतच करावा, परंतु अतिविश्वास हा मात्र विचार करून करावा. कारण दात आपलेच असतात तरी देखील ते एखाद्या वेळेला आपल्या जिभेला देखील चावा घेतात. याचाच आपल्याला विचार करून उत्तम पद्धतीने आयुष्य मात्र जगायचे आहे. आणि निश्चिंतच मित्रांनो, हे देखील तितकंच खरे. बाकी आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य ते म्हणजे पगाराचं पाकीट हातात पडतात संसाराची सारीच गणित डोळ्यासमोर मात्र भुकेलेल्या कुत्र्यांसारखे आ वासून उभे राहतात. आणि एक एक खर्च मात्र वजा होताना निश्चिंतच आपल्याला होता होता उरतात नेहमी सारखीच काही न सुटलेली गणित, रिकामं पाकीट आणि काही स्वप्न पुन्हा पुढच्या पगाराच्या आशेवर. एवढंच मात्र आयुष्य आपलं भरपूर वेळा होऊन गेलेलं असतं. बाकी भावना महत्त्वाच्या आहेत, ज्याला त्या समजतात तो मात्र समोरच्याला कधी देखील दुखवणार नाही. म्हणूनच आपल्याला देखील प्रत्येक माणसांच्या मनातल्या भावना समजल्या पाहिजेत. बाकी श्रीमंतीत आदराने झुकायला आणि गरिबीत खंबीरपणे राहायला ज्याला जमेल तोच खरा माणूस आहे, एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमीच स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी लागलेली भूक, नसलेले पैसे, तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक जे काही आपल्याला शिकवते ते मात्र कुठलीच डिग्री आपल्याला कधी देखील शिकवणार नाही. प्रत्येक शब्द काळजाकडे पाठवण्यापेक्षा काही शब्दांना मात्र हसून निश्चिंतच उडवायला शिका. म्हणजे काळजाला बोचणाऱ्या शब्दांचा अतिरिक्त भार मात्र उचलावं तुम्हाला कधी देखील लागणार नाही. हे देखील तुम्हाला उत्तम रीतीने शिकायचं आहे. बाकी आपलं काहीही केव्हाही कुणा वाचूनही न अडणं याचंच नाव आहे खरे सुख, एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी आयुष्य कसं रेडिओसारखं जगायचं असतं. आपण फक्त चॅनल लावायचं, गाणं आवडीचं लागो अगर न लागो, आनंदाने मात्र आपण जगायचे. अर्थात तुमच्या आयुष्यात क्षण तुमच्या मनासारखा येऊ किंवा न येऊ, परंतु जो क्षण तुमच्या आयुष्यात आलेला आहे तो क्षण मात्र तुम्हाला नेहमी आनंदाने जगायला शिकायचा आहे. एवढंच आपण प्रत्येकाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी सूर्याची काय गंमत असते, पूर्वेकडे असला की मग मात्र तो सूर्योदय आणि पश्चिमेकडे असला तर सूर्यास्त. माणसाचं पण तसंच आहे. समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर मग मात्र तो त्यासाठी चांगला आणि त्याच्या मनाविरुद्ध वागला
तर मग मात्र तो त्याच्यासाठी वाईट होऊन जाईल, एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी जीवन म्हणजे गुडघाभर चिखलात चालणे, कारण चिखलात जोरात चालता आपल्याला कधी देखील येणार नाही आणि दमलो म्हणून बसता देखील आपल्याला इथे कधी देखील येणार नाही, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी गोष्ट म्हणजेच माणुसकी आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, हे देखील तुम्ही नेहमी समजून घ्या की तुम्हाला किती लोक ओळखतात याला कधीच महत्त्व नाही, तर ते तुम्हाला कोणत्या कारणाने ओळखतात याला जास्तीत जास्त महत्त्व असते. हे देखील तितकंच आपण समजून घेतलं पाहिजे. बाकी आयुष्यात जबाबदारी आणि नक्कीच कर्तव्याच्या वेळा हातात असल्या की मग माणूस थकला तरी कधी देखील तो मात्र चुकत नाही, एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी आयुष्यात संपत्ती एखाद्या वेळेस जरी आपल्याला कमी मिळाली तरी देखील चालेल, परंतु प्रेमांची माणसं अशी मिळाली पाहिजेत की कोणाला त्यांची किंमत मात्र कधी देखील करता येणार नाही, एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी आजचा दिवस वाईट आहे म्हणून उद्याचा देखील तसाच येणार नाही. आजच्यापेक्षा उद्याचा दिवस तुमचा चांगला येणार, या आशेवर जगणं म्हणजेच आयुष्य जगणं आहे. बाकी चांगल्या गोष्टी कुणालाही जास्त वेळ तुम्ही मात्र सांगत बसू नका, कारण एका विशिष्ट वेळेनंतर तुमची चांगली गोष्ट ही फक्त बडबड समजली जाते. म्हणूनच तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे आनंद आलेले आहेत, जे काही तुमच्या आयुष्यामध्ये सध्या आनंद आहेत, ते मात्र तुम्ही आनंदाने साजरे करा. इतरांना ते कधीही सांगत बसू नका. बाकी जात्याचा खालचा डगर नेहमी आपल्याला स्थिर दिसतो, अर्थात दिसून जाईल, अर्थात तो असतोच. वरचा दगड मात्र फिरणारा असतो. दोन्ही फिरणारेच असते तर मग मात्र दळण कधीही घडले नसते. आत्मविश्वासाचा पाया स्थिर मात्र याच पद्धतीने हवा, मग त्यावरचा कर्माचा दगड मात्र प्रारब्ध गतीने फिरत राहिला तर संकटे, चिंता, काळजी यांची पीठ निश्चिंतच होते. बाकी तुमचं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदित तुम्ही बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची मात्र नवीन उमेद नक्कीच मिळाली पाहिजे, एवढं मात्र तुम्ही तुमच्या आयुष्याला उत्तम पद्धतीने नक्कीच बनवलं पाहिजे. बाकी दुःखाला थोडंसं आपलं तुम्ही करा, मग होणाऱ्या वेदनाही हळूहळू मात्र ओळखीच्या होऊन जाताना तुम्हाला दिसतील आणि नक्कीच कधीतरी ठेचाळलेली जखम आयुष्यभर पुरते माणसाला. तोपर्यंत मात्र चालणं अगदी बिनधास्त असतं, परंतु एकदा का तीच ठेच बसली तर मग मात्र साध्या सरळ वाटेवरून देखील आपला मात्र विश्वास उठतो. नक्कीच दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेच बसल्यानंतर आलेलं शहाणपण यातमध्ये जमीन आसमानाचा निश्चिंतच फरक असतो, हे मात्र आपण प्रत्येकाने उत्तम रीतीने समजलं पाहिजे. बाकी मित्रांनो, महत्त्व प्रत्येक गोष्टीचं कोणत्या गोष्टीसाठी आहे हे देखील आपण समजलं पाहिजे. अनेक वेळा स्वतःच्या हाताने स्वतःसाठी दुःख मात्र निवडावं लागतं. अनेक वेळा प्रत्येकाला मन मारून देखील जगावं लागतं, एवढं मात्र निश्चिंतच आयुष्यातलं एक मोठं सत्य आहे. बाकी पैसा असून देखील साधं राहिलं तर तुम्हाला भिकारडा म्हणतील. पैसा बऱ्यापैकी खर्च कराल तर तुम्हाला मात्र माजुरडा समजतील. सगळ्यांशी मन मोकळं बोललं तर नक्कीच बकबक करतोय म्हणतील. कमी बोलाल तर स्वतःला शहाणा समजतो असं म्हणतील. आणि तुम्ही जास्तीत जास्त दानधर्म कराल तर निश्चितच दानधर्म नाही केला तर तुम्हाला कंजूस मारवाडी म्हणतील. आणि भरपूर दानधर्म कराल तर 2 नंबरचे पैसे असणार असं म्हणतील. त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या बायकोचे ऐकले तर नक्कीच तुम्हाला बेल, नाही ऐकले तर काहीतरी भानगड आहे असं मात्र म्हणतील. तब्येत जर तुमची चांगली तर नक्कीच फुकटचा खाऊन सुटलाय असं म्हणतील. आणि तब्येत तुमची कमी असली तर काहीतरी याला आजार झाला असणार म्हणून हा मरायला लागलाय असं मात्र म्हणून जातील. बाकी सगळ्या कार्यक्रमांना जर हजेरी लावली तर मग मात्र याला काही देखील काम धंदा नाही गेलं तर मग मात्र माणुसकी नाही असं म्हणतील. हे सगळं मात्र लोक असतात. लोक नेहमी त्यांचं काम करतच असतात. तुम्ही मात्र तुमचं काम केलं पाहिजे. याचाच अर्थ ऐकावे जनाचे, करावे मनाचे. लोक पायी चालू देत नसतात आणि घोड्यावरही बसू देत नसतात. शेवटी मात्र आपणच ठरवायचं जीवन कसं जगायचं, हसत हसत की रडत रडत, हे तर तुमच्यावर आहे. याला परमेश्वर काही करू शकणार नाही. म्हणूनच
या क्षणापासून तुम्हाला मात्र स्वतःला बदलण्यास सुरुवात केली पाहिजे. बाकी कोणी चांगलं म्हटल्यामुळे मी चांगलं कधी ठरणार नाही किंवा कोणी वाईट म्हटल्यामुळे मी कधीही वाईट ठरणार नाही. आपण कसे आहोत हे तर ज्याचं त्याला पक्क माहिती असलं म्हणजे माणूस निर्भय होतो. निश्चितच त्यासाठी स्वतःची ओळख स्वतःला मात्र तुम्ही करून घेतली पाहिजे. हे तुमच्यासाठी कधी उत्तम आणि सर्वश्रेष्ठ आहे. बाकी 2 गोष्टी कधी देखील तुम्ही संपू देऊ नका. ते म्हणजे मनाचं बालपण आणि तुमच्या अंतःकरणातील देवपण. कारण या 2 गोष्टी संपल्या तर मग मात्र आयुष्य संपलं आणि माणूस देखील संपला असं मात्र नक्कीच खरे. बाकी वेळोवेळी मिळालेल्या अनुभवातूनच माणसांची मानसिकता भक्कम होत असते हे देखील तितकंच खरे. बाकी आयुष्यात किती दुःख असले, किती संकट असले तरी देखील आपण आपल्या चेहऱ्यावर आनंद मात्र ठेवलं पाहिजे. बाकी तुमची मिळकत जर तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्या इतकी असेल तर मग मात्र तुम्ही स्वतःला श्रीमंत समजा. कारण श्रीमंतींची व्याख्या आजपर्यंत कोणाला देखील करता आलेली नाही. जेवढ्या संपत्तीचा उपयोग तुम्हाला घेता येईल तेवढाच तुम्ही निश्चिंत घ्या, अर्थात तेवढीच तुमची असते. जास्तीची संपत्ती म्हणजे गाढवाच्या पाठीवरील सोन्याच्या गाठोड्यासारखी आहे. ओझं सांभाळण्यापलीकडे त्याला मात्र त्याचा काही देखील फायदा किंवा उपयोग नाही. म्हणूनच परमेश्वर देखील जेवढं तुम्हाला देईल तेवढं मात्र तुम्ही आनंदाने स्वीकारायला शिका. बाकी अश्रूंची किंमत तर कधीच नसते, पण योग्य वेळी येऊन जाऊन अश्रू पुसून जाईल त्या व्यक्तीची मात्र जास्तीत जास्त किंमत असते. बाकी कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण मात्र ज्या माणसांजवळ असतील तो माणूस मात्र निश्चिंतच मान होतो. हे देखील आपण उत्तम रीतीने समजलं पाहिजे. बाकी तुम्ही स्वतः काय आहात हे तर फक्त आपल्यालाच ठाऊक आहे. आयुष्यात तुम्ही कोणकोणत्या गोष्टींचा किती सामना केलेला आहात हे दुसऱ्यांना कधी देखील ठाऊक नसतं. म्हणून तुम्हाला कोण काय म्हणते, काय समजते अशा गोष्टींचा तुमच्यावर थोडा देखील परिणाम तुम्ही होऊ देऊ नका. जर तुम्ही या गोष्टींचा तुमच्यावर परिणाम होऊ द्याल तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यात जास्तीत जास्त दुःखांचा तुम्हाला सामना करावा लागेल. बाकी आयुष्याची किंमत त्यांनाच जास्त समजून जाते ज्यांना कोणी देखील कधी किंमत मात्र देणार नाही. एवढं मात्र निश्चिंतच खरे. आणि नक्कीच मित्रांनो, भगवंत म्हणतात की वयाला हरवायचं तर आपले छंद जिवंत तुम्ही मात्र ठेवले पाहिजेत. छंद म्हणजे स्वतःची लय, छंद म्हणजे स्वतःचा शोध असतो. एवढं मात्र आपण याचा अर्थ उत्तम रीतीने नक्कीच समजला पाहिजे. बाकी माणसानं कुंडीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असलं पाहिजे. कोणी पाणी घालेल्या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीत ओळावा शोधून घेत मोठं व्हावं, उंच उंच वाढत राहावं. एवढं मात्र प्रत्येकाने नक्कीच बनलं पाहिजे. म्हणूनच दुसऱ्यांच्या आशेवर कधी जगू नका. भगवंतांनी तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे, फक्त ते तुम्ही सकारात्मक दृष्टीने पाहायला शिका. सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करतो, परंतु स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य कधी देखील पूर्ण करू शकणार नाही. म्हणूनच स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नव्हे. अर्थात परमेश्वर एखादी गोष्ट उत्तम देतो तर एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला ढिलं सोडतो. म्हणूनच परमेश्वरांनी तुम्हाला एखादी गोष्ट दिलेली नसेल तर एखादी गोष्ट तुम्हाला भगवंतांनी भरपूर दिलेली आहे. त्या गोष्टीकडे तुम्ही पहा आणि आनंदी राहा. बाकी खेळ कुठलाही असो, तो जर तुम्हाला जिंकायचे असेल तर त्यासाठी मात्र आपण तो खेळला पाहिजे. फक्त त्या खेळाबद्दल विचार करून काही देखील होणार नाही. पिंजऱ्यात अडकलेल्या पक्ष्यांची सुटका पिंजऱ्यातून होऊ शकते, परंतु एकदा विचारांत अडकलेल्या माणसांची सुटका मात्र त्या विचारांतून कधी देखील होऊ शकणार नाही. हे देखील तितकंच खरे. आणि नक्कीच प्रत्येकांच्या अंगातील पावसांच्या सरी सारख्या असल्याचे काहीच फक्त अंगण मात्र भिजवतात, तर काहींच्या डोळ्यासोबत मनाला मात्र भिजवतात. हे देखील तितकंच खरे. आणि नक्कीच भगवंत म्हणतात की एखाद्या गोष्टीची उणीव भासल्याशिवाय तिच्या किंमतीची जाणीव देखील तुम्हाला कधी देखील होणार नाही. हे देखील आयुष्यातलं मोठं सत्य आहे, जे तुम्हाला देखील नेहमी उत्तम रीतीने समजून घ्यायचं आहे. आणि लोक नेहमी आपल्याला मात्र म्हणत असतात की तू जर वेळीत माघार घेतली असती तर नातं टिकलं असतं. पण नक्कीच तडजोड केली तर नातं टिकतं, कमीपणा घेतला तर नातं टिकतं, पण एकदा माघार घेतली की ती
वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीची अपेक्षा असते. तडजोडी एकतर्फीच होत राहावी अशी मात्र वागणूक दिली जाते आणि कमीपणा घेतला तर तो इतका घ्यावा लागतो की मानवर करून बोलणं हा गुन्हाच ठरावा. थोडक्यात हे माघार घेणं, तडजोड करणं, कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास निश्चितच मदत करतात आणि अशावेळी ते ताणलेले नातं निश्चितच तुटतं. शेवटी मग काय उपयोग झाला हे सगळं करण्याचा हा प्रश्न मात्र आपल्या मनी उरतो. एवढं मात्र निश्चितच खरे, कौतुकाचा सोहळा तर तोपर्यंत साजरा केला जाईल जोपर्यंत तुमची गरज असेल. एकदा का तुमची गरज संपली की मग मात्र वेळात वेळ काढून निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाईल. एवढं मात्र निश्चितच खरे, सुख आणि वय या दोघांचे कधी पटणार नाही. कारण खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन आलो तर वय मात्र नाराज होऊन निघून गेलेलं असतं. हेच आयुष्यातलं अजून एक मोठं सत्य आहे. बाकी नशिबाची चाकरी करण्यापेक्षा आपण मात्र कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगावं. आयुष्य जास्त तुम्हाला सुंदर वाटेल. भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा वर्तमानाचं चित्र तुम्ही पूर्ण करा. कार्य नक्कीच कायमच मागण्या करण्यापेक्षा कधीतरी काहीतरी दुसऱ्याला तुम्ही देऊन पहा. तुम्हाला कोण हवं यापेक्षा तुम्ही कोणाला हवे आहात हे सुद्धा कधीतरी तुम्ही नक्कीच पहा. हे नक्कीच केल्यानंतर तुम्हाला तुमचे आयुष्य उत्तम वाटेल. बाकी जितक्या सहजतेने आपण एखाद्या गोष्टीमध्ये गुंतलो जातो ना, तितक्या सहजतेने मात्र त्या गोष्टीतून बाहेर पडणं देखील आपल्याला जमायला हवं. हे एकदा का आपल्याला जमलं ना की मग मात्र पहा, हे आयुष्यही अगदी आपल्यासाठी सोपं होऊन जाईल. बाकी चांगले निर्णय कसे घ्यायचे हे मात्र अनुभवाने समजतं आणि अनुभव हे तुम्ही काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय तुम्हाला मात्र कधी देखील मिळणार नाही. आयुष्यात झटपट काहीतरी आपल्याला मिळावं आणि पटकन आपण मात्र मोठं व्हावं असं प्रत्येकांना नेहमी वाटतं. परंतु अशा गोष्टी नेहमी चित्रपटामध्ये, पिक्चरमध्ये होत असतात. अर्थात रिअल लाईफमध्ये तुम्हाला कष्ट करूनच, संयम ठेवूनच प्रत्येक गोष्टी प्राप्त कराव्या लागतील. म्हणूनच तुम्ही अस्तित्वाचा विचार करा, वास्तव्याचा विचार करा, जे तुमच्यासाठी कधी उत्तम आणि कधी सर्वश्रेष्ठ आहे. बाकी जो नेहमी इतरांना संपवण्याची पूर्ण तयारी करत असतो तो मात्र नेहमी स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्यात प्रामाणिक प्रयत्न करतो तो मात्र स्वतः कधी देखील संपणार नाही. हीच तर खरी नियती आहे. माणसाला दुसऱ्यांची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कधी समजणार देखील नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा तुम्ही मात्र स्वतः चांगल्या वाटेला लागा. कुणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे तुम्ही कार्य करा. माणसांचा दर्जा हा त्याच्या जात आणि मिळकतीवरून कधी ठरत नसतो, तर तो त्याच्या विचारांवरून नेहमी ठरत असतो. धर्म बाकी कोणताही असो, तुम्ही फक्त चांगला माणूस बना. कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा कधी देखील होणार नाही. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी समजलं पाहिजे. बाकी वाटा सापडत जातील, तुम्ही मात्र फक्त ती शोधत जा. माणसं देखील बदलत जातील, तुम्ही मात्र त्यांना स्वीकारत जा. परिस्थिती तुम्हाला शिकवत जाईल, तुम्ही मात्र शिकत जा. येणारे दिवस निघून जातील, तुम्ही मात्र प्रत्येक गोष्ट शिकून जा. अर्थात आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी आपल्याला काही ना काही शिकवतच असतात. फक्त आपण मात्र त्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. जीवनात उंची गाठण्यासाठी एखादी पदवी हवीच असते असे तर काहीच नाही. मधुरवाणी आणि चांगली वागणूक एखाद्या सामान्य व्यक्तीलाही असामान्य निश्चिंतच बनवू शकते. एवढं मात्र नक्कीच खरे, कठीण प्रसंगी धावून आलेला माणूस भगवंतांपेक्षा कधी देखील कमी नसतो. म्हणूनच तुम्हाला देखील कोणाच्या तरी कठीण प्रसंगी आणि कठीण परिस्थितीमध्ये नक्कीच धावून जायचं आहे. बाकी कठीण प्रसंगात तुम्हाला नेहमी इतरांना धीर द्यायचा आहे. जगातील कितीतरी लोक अपूर्ण स्वप्न फक्त डोळ्यात साठवून या लखलखत्या चंदेरी दुनियेला एक क्षण निवांतपणे घालवतात. हे देखील आपल्याला उत्तम पद्धतीने समजून जाईल. बाकी मित्रांनो, उशिरा का होईना परंतु तुम्हाला प्रत्येक गोष्टी भगवंत उत्तमच देतील. फक्त तुम्हाला मात्र त्यांच्यावरती जास्तीत जास्त प्रमाणात विश्वास ठेवून नक्कीच चालायचं आहे. तुम्ही आम्ही सगळेच कैदी, प्रत्येकजण कुठे ना कुठे अडकलेला. कुणाची नक्कीच बेडी दिसते तर कुणाची नाही. एवढाच फक्त आणि फक्त आयुष्यातला सर्वात मोठा फरक आहे. बाकी मरणाचा भरोसा नाही,
म्हणून काही जगणं आपण कधी सोडायचं नसतं. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त आपण मात्र हसणं सोडायचं नाही. दुःख तर येतात जातात, दुःखानं कवटाळून कधी देखील धरायचं नाही. आज ना उद्या सुखाचे दिवस येतील, आपण फक्त हसणं कधी देखील सोडायचं नाही. हक्काची आपली माणसं खूप कमी आहेत, त्यांना कधी देखील आपण विसरायचं नाही. ओळ नक्कीच आली डोळ्यात पाणी, जरी आपण फक्त हसणं मात्र आपलं कधी देखील निश्चिंत सोडायचं नाही. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमीच मनात धरायचं आहे. बाकी आनंद ही एक अशी वस्तू आहे जी आपल्याकडे नसताना देखील ती आपण दुसऱ्याला उत्तम पद्धतीने नक्कीच देऊ शकतो. पैशाने श्रीमंत होणं हे तर खूप सोपं आहे, नात्यांनी समृद्ध होणं मात्र त्यापेक्षा जास्त कठीण आहे. म्हणून तुम्ही नात्यांनी समृद्ध व्हायला शिका. डोळे झाकून काही लोकांना विश्वास निश्चिंत होतो, नंतर समजलं तो फक्त माझा अंधविश्वास होता. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी कोणावर किती तुम्ही प्रेम करा, विश्वास ठेवा, तो माणूस ते नातं फक्त त्याला पाहिजे तेवढेच दिवस निभावतो. गरज संपल्यानंतर मात्र नातं देखील संपलं असं तुम्हाला दिसून जाईल. बाकी आता सवय झाली आहे एकटेपणाची, कारण आता हिंमत होत नाही कुणासोबत मन मोकळे करायचे. मनाला झालेली जखम आयुष्य जगायला मात्र उत्तम पद्धतीने शिकवत असते. बाकी माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यातलं आलेलं मोठं दुःखाचं कारण आहे, हे देखील तितकंच खरे. माणसाला जेव्हा गरज पडत असते तेव्हा मात्र तो कावळ्याला सुद्धा इज्जतीने बोलवतो. म्हणूनच आपल्याला उत्तम रीतीने प्रत्येक गोष्टी नक्कीच समजायच्या आहेत. डोळ्यांमधले भाव वेगळे, डोळ्यांमधले डाव वेगळे, जरी मुखवटे सारखे इथे, परंतु प्रत्येकांचे नाव इथे नक्कीच वेगळे आहेत. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो, आणि रुबाब हा का विकत घेता येणार नाही आणि दाखवता देखील येणार नाही. तो तर व्यक्तिमत्वातून आपल्या सिद्ध होतो. एवढं मात्र नक्कीच खरे. संघर्ष तर आपल्याला रडवतो, परंतु आपलं आयुष्य उत्तम पद्धतीने तो घडवतो, हे नक्कीच खरे. बाकी जे काही घडले ते सहन करायचं असतं. बदलत्या जगाबरोबर आपण देखील नेहमी बदलायचं असतं. कुठून सुरू झालं हे माहिती नसलं तरी देखील कुठंतरी थांबायचं असतं. कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे आपण करायचं असतं. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना आपण नेहमी सुखवायचं असतं. दुःख आणि अश्रूंना मनात कधी देखील कोंडून ठेवायचं नसतं. हसता नाही आले तरी देखील आपण मात्र प्रत्येकाला इथं हसवायचं असतं. त्याच पद्धतीने पंखामध्ये बळ आल्यानंतर घरटं कधी सोडायचं असतं. आकाशात झोपून धरतीला कधी विसरायचं नसतं. मरणानं समोर येऊन तुमचा जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलास असं ठामपणे म्हणायचं असतं. इच्छा असो किंवा नसो जन्मभर नक्कीच वाकायचं असतं. पण जग सोडताना मात्र समाधान प्रत्येकाने जायचं असतं. एवढंच आपल्याला नेहमी समजायचं आहे. बाकी नाती आता मात्र नको आहेत. खरंच नाती आता मात्र नकोच प्रत्येकाला वाटतात. दिखावटी मुखवटे हल्ली नात्यात गावतात. नाही राहिले कुणाचे सध्या मात्र ताळमेळ. पैशाचा चालू आहे जिकडे तिकडे खेळ. जुन्या माणसांनी जिव्हाळ्याची नाती मात्र जपलेली आता त्यांची येणार नाही सर. जो तो आपल्या फायदा मागे नक्की जिथे मिळेल तिथे मात्र क्षणभर नात्याची हल्ली झाली आहे बिखरून दशा. मदतीला हक्क निश्चिंतच मारता बदलते नात्यातील भाषा. क्षणभर बोलण्यासाठी सुद्धा राहायला कुणालाच नाही वेळ. नाते निभावण्याच्या बाबतीत लगेच सगळेच झालेले आहेत सध्या मात्र फेळ, हे देखील तितकंच खरे. बाकी नक्कीच मित्रांनो, हे देखील आपल्याला नेहमी समजायचं आहे की आयुष्यात लाखाची गाडी एका चावी आणि ब्रेकवर अवलंबून असते. कोटींचे घर एक कुलूप आणि किल्लीवर अवलंबून असते. तसेच आपले व्यक्तिमत्वसुद्धा आपले विचार आणि स्वभावावर अवलंबून आहेत. गाडीचा तोल गेला की अपघात, कुलूपाला तडा गेला की घराची चोरी होते. तसेच विचार आणि स्वभावाचा तोल आणि तडा गेला की मग मात्र माणसातून निश्चिंतच उठतो. आपण आयुष्यात काही बनू अथवा नाही, परंतु माणूस म्हणून तरी नक्कीच आपण जगलं पाहिजे, हे निश्चिंतच आपण प्रत्येकाला उत्तम पद्धतीने समजायचं आहे. बाकी अपयश आलं म्हणून कधी देखील आपण रडायचं नसतं.
आयुष्यात जे काही घडत आहे ते फक्त उत्तम रीतीने पाहून शिकायचं असतं. सहनशीलता आणि हास्य हे तर यशस्वी व्यक्तीचे दोन महत्त्वाचे गुण आहेत. कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देणार नाही, तर सहनशीलता प्रश्न निर्माण कधी देखील करणार नाही. आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला मात्र नशीब म्हणतात. सर्व काही असून देखील रडवतं त्याला मात्र दुर्दैव्य म्हणतात. आणि थोडे कमी नक्कीच सापडूनही आनंद देतं त्याला मात्र आयुष्य म्हणतात. बाकी मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो की माझा हा आहे, तो माझा आहे, माझ्या जवळचे माझे. खरं तर तुमची फक्त वेळच आहे. जर तुमची ती वेळ चांगली असेल तर सर्वजण तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असूनसुद्धा दूरचे मात्र नक्कीच असतात. हेच जीवनाचे खरे सत्य आहे. बाकी घर किती मोठे आहे हे कधी महत्त्वाचे नाही, घरामध्ये त्या सुख किती आहे हे सर्वात जास्त महत्त्वाचे असते. बाकी शरीराची सुंदरता ही मात्र तुम्हाला वयाबरोबर संपताना दिसून जाईल, तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहताना तुम्हाला दिसेल. शरीराला मात्र नक्कीच वय असतं, मनाला ते कधीच नसतं. शेवटी काय आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो. शरीर तर निमित्त मात्र नक्कीच असतं. माणसांच्या स्वभावात गोडवा, शालीनता आणि प्रामाणिकपणा तसेच विनयशीलताच असेल तर त्याची काही क्षण जरी आपल्याला सोबत मिळाले तरी देखील आपण प्रत्येकांना नक्कीच ते हवीशी वाटते. म्हणून बाहेर लक्ष दिव्यांची सुंदर आरस असून देखील देवघरातील समयीच्या तेजापुढे आपण प्रत्येकजण नेहमी नतमस्तक होतो. आयुष्यात अशी माणसं कधी तुम्हाला भेटली तर त्यांच्यावर जीवापाड आपण मात्र प्रेम करावं. आपल्या आवडत्या माणसांचं आपल्यासोबत असणं ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई आहे. ती प्रत्येकाच्या वाट्याला येतच असं देखील काहीच नाही. आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठं. नशिबानं कधी ती आपल्याला भेटलीच तर मग मात्र हळूवार जतन मात्र आपण प्रत्येकाने ते करून ठेवावीत. कदाचित पुन्हा ते आपल्याला भेटतील किंवा न भेटतील हे मात्र कधी देखील सांगता येणार नाही. हे मात्र आपण प्रत्येकाने नक्की समजून घेतलं पाहिजे. बाकी मित्रांनो, मरता तर आपल्याला केव्हा येईल, परंतु जगता आपल्याला आलं पाहिजे. सुख भोगता तर केव्हा येईल, परंतु दुःख पचवता आलं पाहिजे. रंग सावळा म्हणून काय झालं, कर्तृत्व उजळता मात्र आलं पाहिजे. आणि रंग गोरा असला म्हणून काय झालं, मनावरील काळ नक्कीच काजळी काढता मात्र आपल्याला आली पाहिजे. यशानं माणूस उंच जातो, पाय जमिनीवर ठेवता मात्र आलं पाहिजे. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन प्रत्येकाला जगता आलं पाहिजे. पाप काय कधीही आणि कसेही करता येतं, परंतु पुण्य करता आलं पाहिजे. ताट काय कोणीही राहतं, परंतु जरा झुकून मात्र वागता आलं पाहिजे. ठेच जीवनात लागतेच, सहन करता आली पाहिजे. मलमपट्टी करून तिला पुन्हा चालता देखील निश्चिंतच आलं पाहिजे. नक्कीच शहाण्याचा सोंग घेऊन वेळ देखील होता आलं पाहिजे. कशाला बली न पडता आनंदी आपल्याला जगता आलं पाहिजे. जगण्याच्या लढाईत आणि कायम असेल नक्कीच ती उणीव मात्र आपल्याला भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधानी प्रत्येकांना राहता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, भरभरून मात्र आपण प्रत्येकाला नेहमी जगता आलं पाहिजे. हे देखील आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवावे. बाकी स्वतःसाठी जसे तुम्ही आहात तसे मात्र तुम्ही राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं मात्र तुम्ही होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच सोडणार नाही, आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी तुम्ही ओवाळून टाकला तरी देखील तो मात्र तुमचा होणार नाही. म्हणून लोकांचा विचार आपण मात्र करणं सोडून द्यावे आणि नेहमीच आनंदाने मात्र आपण नक्कीच राहायला शिकलं पाहिजे. बाकी आयुष्याच्या चित्रपटाला वनसमोर मुलीच नाही. हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड देखील आपल्याला करता येणार नाही. नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीट देखील करता येणार नाही. कारण हा रोजचाच तो असणारा रिॲलिटी शो नाही. म्हणून भरभरून पूर्णपणे तुम्ही जगा. कारण नेहमी राहा, नेहमी हसत राहा. लाईफ हा चित्रपट पुन्हा कधी देखील लागणार नाही, एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच समजलं पाहिजे. बाकी कायम आजारी असलेल्या माणसाला जेव्हा इतर लोक कंटाळतात तेव्हा मात्र त्याचा तो किती कंटाळलेला असतो हे इतरांना लक्षात कधी देखील येणार नाही, एवढं मात्र नक्कीच खरे. म्हणूनच आपल्याला नेहमी आपल्या शरीराची काळजी घ्यायची आहे. बाकी माणूस म्हणजे
एक दुकानच आहे आणि त्याचे जीभ हे त्याचे कुलूप आहे. कुलूप उघडल्यावर आपल्याला समजून जातं दुकान सोन्याचं आहे का कोळशाचं आहे. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी अश्रू उधारीवर कधी देखील तुम्हाला मागता येणार नाहीत आणि सहानुभूतीच्या शब्दाने मूळ दुःख कधीही मिटणार नाहीत आणि संघर्षाने प्रश्न कधी देखील सुटणार नाहीत. सोसण्याचा वसा हा तर ज्याचा त्याचा निश्चिंतच असतो, हे देखील आपण प्रत्येकाने उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. बाकी मित्रांनो, गरिबांचे जगणे आज श्रीमंतांची फॅशन होत आहे. उदाहरणार्थ गुळाचा चहा, नक्कीच कोरा चहा आणि ज्वारीची भाकरी, ठेचा, फाटलेली पॅन्ट, चुलीवरचे जेवण इत्यादी. म्हणूनच गरिबीतूनच जगण्याची खरी मजा आहे. हे तेच आपल्याला उत्तम रीतीने इथे पाहायला मिळत आहे. बाकी सगळं करायचं, परंतु आपण फक्त आपल्या आयुष्यातील क्षण वाया कधी देखील घालवायचे नसतात. ज्याला नाही ना तुमची किंमत, त्याच्या पुढे तुमच्या भावनांचा बाजार कधी देखील मांडत बसायचं नाही. एवढंच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये उत्तम पद्धतीने समजायचं आहे. बाकी तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही मिळवा, परंतु बऱ्याच वेळी ज्या कारणांसाठी ही धडपड आपण करतो ते कारणच बऱ्याचदा आपल्याबरोबर कधी देखील राहणार नाही. मग राहून राहून मनात येतं काही नव्हतं, तेव्हा मात्र नक्कीच आम्ही आमच्या आयुष्यामध्ये सुखी आणि आनंदी होतो. बाकी कुणाच्या नशिबाला तुम्ही मात्र कधी देखील हसू नका. नशीब कोणी कधी विकत घेत नसते. वेळेचे नेहमी आपण भान ठेवावे. वाईट वेळ कधीही सांगून मात्र येणार नाही. बुद्धी किती तल्लख असली तरी देखील नशिबाशिवाय जिंकता आपल्याला येणार नाही. बिरबळ बुद्धिवान होता तरी देखील तो राजा होऊ शकलेला नाही. म्हणूनच आपल्याला नशीब चांगलं करण्यासाठी कर्म उत्तम करायचे आहेत. जसे तुमचे कर्म असतील तसे मात्र तुमचे जीवन असणार, एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी वेळ ही तर एखाद्या वाहत्या नदीसारखी आहे. एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकणार नाही, कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधी देखील परत येत नसते. तसेच वेळेचेही आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा कधी देखील येणार नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा आपण मात्र मनसोक्तपणे आनंद घेतला पाहिजे. आणि मित्रांनो, खरं तर आपलं मन हे आपल्याला स्वतःला जपता आलं पाहिजे. दरवेळेस कशाला दुसऱ्यावर अवलंबून राहायचे. अर्थात आयुष्यामध्ये जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल आणि अवलंबून देखील तुम्ही स्वतःवर राहाल तर मग मात्र आनंदच आनंद तुम्हाला मिळेल. बाकी आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधी रिकाम्या मात्र राहणार नाहीत, कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान परमेश्वराकडून लाभलेलं असतं. म्हणूनच आपण प्रत्येकाला नेहमी आनंद वाटलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला देखील परमेश्वर नेहमी आनंदात ठेवेल. बाकी चांगल्या माणसांमध्ये एक वाईट सवय तर नक्कीच असते. तो सर्वांचं चांगलं समजतो आणि कायमच स्वतः मात्र अडचणीत होतो, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रत्येकाची वेळ नक्कीच असते, तोवरच त्याचा खेळ असतो. नवतीचं लेणं म्हणून झाडावर डोळाने मिरवणारे हिरवं पान रंग पालटतात झाडी त्याला मात्र अलगद खाली टाकतं. म्हणूनच आपली वेळ असताना आपण कधी देखील गर्व करू नये, एवढंच आपल्याला नेहमी उत्तम पद्धतीने समजायचं आहे. बाकी एकदा कोंबड्याला विचारले, माणसाने सुखाने जगू, नक्कीच माणसं सुखाने जगू देत नाहीत, नक्कीच तुला कापून खातात. त्यावेळी कोंबडा म्हणाला, लोकांना जागं करण्याचे समाजात नेहमी हेच हाल होतात. हेच आयुष्यातलं कडू सत्य आहे. बाकी मित्रांनो, हे देखील तितकंच खरे की आयुष्यात किती दुःख असले, किती संकटे असले, जर आपण आपल्या मनामध्ये उत्तम विचार करत राहाल आणि नेहमी भगवंतांची भक्ती जर आपण निस्वार्थ मनाने केली तर आपल्या आयुष्यातले प्रत्येक दुःख आणि संकटे यांचा मात्र अंत स्वतः परमेश्वर निश्चिंतच करतो. बाकी तुम्ही किती चांगले काम करा, किती तुम्ही प्रामाणिक बना, किती तुम्ही पुण्य करा, ही दुनिया तर तुमच्या एका चुकीची आतुरतेने वाट पाहते. बाकी कोण काय म्हणते, नक्कीच यापेक्षा आपण काय, आपलं मन काय म्हणते हेच आपल्याला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी किंमत प्रत्येक श्वासाची आपण मात्र करायला शिकलं पाहिजे, हे देखील तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी पोरकेपणा म्हणजेच तरी नक्की काय, आपली व्यथा इतरांना न समजणे हाच खरा पोरकेपणा आहे, एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी आत्ताचा क्षण
हाच सर्वात चांगला क्षण म्हणून आपण साजरा केला पाहिजे, कारण तो कधी देखील आपला क्षण परत मात्र येणार नाही एवढं निश्चिंतच करे. बाकी सुख आहे, परंतु अनुभवायला आपल्याकडे मुळीच वेळ नाही. जगण्यासाठीच्या या नक्कीच धावपळीत माणसाला मात्र जगाला थोडा देखील वेळ नाही एवढं मात्र निश्चिंतच खरे. आणि जसा सूर्य पूर्वेकडे असला की सूर्योदय आणि नक्कीच पश्चिम दिशेला असला की सूर्यास्त, तसंच असते माणसांचं. समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागलात तर चांगला आणि मनाविरुद्ध वागलात तर मग मात्र तुम्ही त्याच्यासाठी वाईट झालेला असाल. म्हणूनच आपल्याला नेहमी स्वतःच्या नजरेत चांगलं राहायला शिकायचं आहे. बाकी थोडं हसू थोडं रुसू, काय माहिती उद्या आपण असू की नसू, एवढंच नेहमी स्मरणात ठेवू आणि आपण मात्र आनंदी हे जीवन जगू. बाकी जाताना काय घेऊन जायचं आहे का असं म्हणणारा माणूस मात्र असताना काही देखील सोडणार नाही. हेच आयुष्यातली सर्वात मोठी व्यथा आहे. बाकी एकमेकांना समजून घेणारे असले की मग मात्र शब्दांनी मने दुखावली केली तरी देखील दुरावा मात्र कधी देखील निर्माण होणार नाही. बाकी तुम्हाला मोठं व्हायला ओळख नाही, माणसांचे मन जिंकावे लागतील. जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी गोष्ट ती म्हणजे माणुसकी आहे. ती मात्र आपण उत्तम रीतीने जपली पाहिजे. बाकी मदतीला आलेला हात हा कधी जातीचा धर्माचा कधीच नसतो, तर तो माणुसकीचा असतो. हे मात्र आपण नेहमीच मनात ठेवावं. मोह नसावा पैशांचा, गर्व नसावा कधी आपल्या रूपाचा. झोपडी का असेना तिथे घास मात्र असावा सुखाचा, तरच आपल्या जीवनाला अर्थ आहे. नाहीतर सगळं काही इथे मात्र नक्कीच व्यर्थ आहे. बाकी आनंदातून उमललेलं हास्य सुंदरच असतं, परंतु दुःखाने नक्कीच परिस्थितीला सामोरे जाताना आणि झगडताना नकळत खुललेलं स्मित म्हणजे केवळ अप्रतिम सौंदर्य आहे. हे देखील तितकंच आपण समजलं पाहिजे. बाकी भावना महत्त्वाच्या असतात, ज्याला त्या समजतील तो मात्र समोरच्याला कधी देखील दुखवणार नाही. बाकी पगार झाला की बघू या वाक्यात कितीतरी स्वप्न ताटकळत उभी असतात. म्हणूनच तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असतील तर मग मात्र तुम्हाला उत्तम रीतीने कमवायला शिकायचं आहे. बाकी आयुष्याचं बुद्धिबळ तर तेव्हाच होतं जेव्हा चाल करणारे आपलेच असतात. बाकी स्वप्न जबाबदारी पूर्ण करण्याच्या पाठीत घाव घेतल्याने माणसाला इच्छा नावाच्या दरवाजाला कुलूप मात्र नेहमी लावावं लागतं, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी कुणी कुणासाठी किती त्याग केला याचा हिशोब आला की मग मात्र आंब्याच्या झाडाने आपला मोहर येण्याचा काळ संपला हे नक्कीच आपण प्रत्येकाने जाणलं पाहिजे. आणि नक्कीच घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती ज्ञान आहे, म्हणून ती आपण घ्यावी. देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती दान आहे, म्हणून आपण दान द्यावे. बोलण्यासारखी कोणती गोष्टच असेल तर ती सत्य आहे, म्हणून आपण देखील नेहमी सत्य बोलावे. करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती दया आहे, म्हणून आपण ती प्रत्येकांवर करावी. सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती अहंकार आहे, म्हणूनच आपण आपला अहंकार सोडायला शिकलं पाहिजे. लोकांच्या गर्दीत बसून अनकम्फर्टेबल होण्यापेक्षा एकांतात बसून कम्फर्टेबल कधी आपण राहिलं पाहिजे. बाकी मित्रांनो, स्वतःच्या जीवनाचं कोडं दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोडून घेण्यापेक्षा जर तुम्ही ते स्वतः सोडवलं तर ते कधीही तुमच्यासाठी उत्तम आहे. कारण तुम्हाला जे अनुभव सध्या आलेले आहेत ते अनुभवच तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहेत. म्हणूनच लागलेली भूक, फाटलेला किस्सा, तुटलेले मन आणि निश्चिंतच मिळालेली वागणूक, आयुष्य जगण्याची कला मात्र आपण प्रत्येकांना उत्तम पद्धतीने समजावून जातो. बाकी आयुष्य मात्र निघून जातं हे शोधण्यात की शोधाचं काय आहे. शेवटी मात्र शोध थांबतो तो या निष्कर्षावर की जे मिळालेलं आहे ते तरी कुठं आपल्यासोबत आपल्याला नेता येणार आहे. म्हणूनच तुम्हाला परमेश्वरांनी जेवढं धन दिलेलं आहे तेवढ्या धनाचा तुम्ही आत्ताच उपयोग करा, परंतु तो वाईट मार्गाला कधी तुम्ही खर्चू नका. कारण तुम्हाला भगवंतांनी जे काही दिलेलं आहे ते तर तुम्हाला उपभोगण्यासाठीच दिलेलं आहे, अर्थात त्याचा उपयोग करण्यासाठी दिलेला आहे. हे आपण प्रत्येकाने नेहमीच मनात धरलं पाहिजे. बाकी रंग पाहून माणसांचा स्वभाव मात्र कधी शोधू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक नेहमी साधारणच असतात.
हे आपल्या मनाचे शब्द आहेत, जे आपण देखील नेहमी उत्तम रीतीने आपल्या मनाने समजायचे आहेत. बाकी फळ लागेपर्यंतच, झाडाशी आणि काम होईपर्यंतच भगवंतापाशी माणूस मात्र थांबतो. एकदा जरी माणसांचे काम झाले की मग मात्र माणूस भगवंतांना देखील विसरू लागतो. म्हणूनच जेव्हाही तुम्हाला भगवंत काही गोष्ट देतो ती गोष्ट तो घेऊही शकतो. म्हणूनच आपण कधी मर्यादेच्या बाहेर न जाता कधी जगू नये, एवढं मात्र निश्चितच तुम्हाला समजायचं आहे. आयुष्याच्या प्रवासात अनुभवल्या गरिबीला सोबत घेतलं तर आभाळी एवढी निश्चिंत उंची गाठण्याचा प्रवास आपला सोपा होत जातो. हे देखील तितकंच खरे. बाकी जगणं कोणाचं सोपं नाही. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलंच आहे असं फक्त आपल्यालाच नेहमी वाटत असतं. हे देखील तितकंच खरे. बाकी ऐश्वर्य आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य कधी सर्वश्रेष्ठ. कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि समाधानाची व्याख्या मात्र आपण स्वतः नेहमी ठरवत असतो. बाकी थोडेसे प्रेम, थोडीशी आपुलकी, थोडीशी काळजी आणि थोडी विचारपूस, जीवनात आणखी काय हवं असतं नातं सांभाळायला. म्हणूनच आपण या प्रत्येक गोष्टी उत्तम पद्धतीने वापरल्या पाहिजेत. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा मात्र माणसाला जास्तीत जास्त थकवत असतात. सुख आपल्या हातात नाही, परंतु सुखाने जगणे हे मात्र निश्चितच आपल्या हातात आहे. म्हणून तुम्हाला सुखाने जगायचं असेल तर मग मात्र तुम्हाला नेहमी समाधानी देखील राहायला शिकायचं आहे, एवढं मात्र निश्चितच खरे. बाकी जगण्यासाठी काही तत्वे. आयुष्य कधीही दुसऱ्यांचे कळाने तुम्ही जगू नका, नाहीतर जीवनातील आनंद तुमच्या संपेल. म्हणून स्वतःच्या मनाने ते तुम्ही जगायला शिका. इतर लोक चालतात म्हणून तुम्ही देखील त्याच वाटेवर चालू नका, तर जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल त्या वाटेवर तुम्ही तुमचा प्रवास करा. आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांच्या मेंदूने तुम्ही घेऊ नका. पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीने आपण मात्र घ्यायला शिकलं पाहिजे, जे आपण प्रत्येकाला नेहमी समजायचं आहे. बाकी माणसांना नेहमी कुंडीतल्या नाही, नक्कीच कुंडीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असलं पाहिजे. कोणी येऊन आपल्याला पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीत ओलावा शोषून घेत मोठं व्हावं, उंच उंच नेहमी वाढत राहावं, भरत राहावं. एवढंच आपण नेहमी लक्षात ठेवून नेहमी अपेक्षा करायचीच असेल तर आपण नेहमी स्वतःकडून करायला शिकली पाहिजे. बाकी मित्रांनो, पूर्णत्व दगडांच्या सान्निध्यात वाढणारं एखादं रोपटं आयुष्याचा एक धडा मात्र आपल्याला शिकून जातं. शत्रूंचं अस्तित्व किती मोठं का असेना, परंतु आपल्या आत्मविश्वास आणि सातत्यापुढे त्यांचं अस्तित्व अगदी मुंगीप्रमाणे असते. हे आपल्याला नेहमी स्मरणात ठेवून आयुष्यात नेहमी आपल्याला मात्र पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे, जे तुम्ही देखील उत्तम पद्धतीने निश्चिंत समजून घ्या आणि आनंदी जीवन मात्र जगण्यास तुम्ही सुरुवात करा. बाकी भगवंतांनी दिले त्यातलं आपण थोडंसे इतरांनाही देऊन पाहावं. भगवंत होता नाही आलं तरी देखील चालेल, परंतु आपण प्रत्येकाने थोडंसं माणूस होऊन माणसासाठी नक्कीच जगावं. बाकी आधार आणि उधार दोघांनाही असते धार. गरजा संपल्यानंतर देण्यावर करते मात्र ते निश्चिंतच वार. बाकी आपलं घरटं कोणत्या झाडावर आहे हे फक्त पक्षीच ओळखतात. माणसांना मात्र घरांचं नाव, रस्त्यांचं नाव, पोस्टांची निश्चिंतच हद्द हे सगळं काही लागत असतं. म्हणूनच आपल्यापेक्षा पक्षी हुशार आहेत असे देखील आपल्याला म्हणता येईल. बाकी एखाद्या गोष्टीची उणीव भासल्याशिवाय तिच्या किमतीची जाणीव देखील आपल्याला कधी देखील होणार नाही, हे देखील तितकंच खरे. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा बाळू मामांचा प्रेरणादायी संदेश जर आपण हे पूर्णत्व किंवा आपला कितीही किमतीचा वेळ देऊन आपण जर ऐकला असेल तर मीही तुमचे मनापासून आभार मानतो. आपण भेटूया पुढील एका अशाच गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे. तोपर्यंत रामकृष्ण हरी.